नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। पण आजचा ब्लॉग हा केअर विषयीचा ब्लॉग असणार आहे। आता याच्या अगोदर जे माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असेलच की हेल्थ केअर विषयी पहिली माहिती जी आहे ती शेअर करायची आणि मध्यंतरी मग मी ते स्टॉप केलं होतं, ब्लॉगिंगकडे वळले होते। पण मी ह्याच्यासाठी हेल्थ केअरचे जे विषयाचे व्हिडिओज आहेत ते मी परत सुरू करते आहे, पुन्हा एकदा नव्याने। तर आणि पहिली गोष्ट सांगायची अशी की मी त्यासाठी काही वेगळा चॅनल नाही बनवणार आहे की ब्लॉगिंगसाठी वेगळा चॅनल, हेल्थ केअर विषयीचे जे व्हिडिओज त्यासाठी वेगळे चॅनल। कारण फ्रँकली स्पीकिंग मला दोन्ही चॅनल्स हँडल करायला नाही जमणार की कधी तो चॅनल कधी हा चॅनल, तर मला नाही जमणार तसं काही करायला। तर त्यासाठी मी काय करणार आहे, माझ्या ब्लॉग जे माझ्या चॅनलचे जे कॅटेगरीज आहेत, ब्लॉगच्या कॅटेगरीजमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला सगळे ब्लॉग्स पाहायला मिळतील। गर्ल्स हेल्थ केअरमध्ये गेला तर तिकडे सगळं गर्ल्स हेल्थ केअर विषयीची माहिती मिळेल। आणि जर तुम्हाला बेबी केअर वगैरे पाहिजे असेल तर बेबी केअरसाठी मी कॅटेगरी बनवलेली आहे माझ्या चॅनलवरती, तर तुम्ही तिकडे जाऊन हे व्हिडिओज जे आहे ते पाहू शकता। तर पहिली गोष्ट अशी की मी आता भरपूर दिवसांनी हा प्रकारचा व्हिडिओ बनवत आहे। तर पहिला व्हिडिओ तर ऑफकोर्स आपल्या लहान बाळांविषयीच असणार आहे। तर बहुतेक आई वडिलांना ही काळजी असते की माझं मूल जेवतच नाही, त्याला भूकच लागत नाही, पण हा बाहेरचं खाणं लवकर खातो, असं का? तर पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल, कोणत्याही मुलाला तुम्ही सांगितलं, कोणताही लहान मुलं असो, माझी मुलगी का असेल ना की बाहेरचं खाऊ नको, चॉकलेट्स खाऊ नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको, कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी थोडं का होईना आपल्या मित्रमैत्रिणींच्या संगतीने ते लोक खातातच। काही मतलब स्कूलमध्ये काही, कारण स्कूलमध्ये जातात, ट्युशन्सला जातात, तिकडे त्यांचे फ्रेंड्स असतात, तर त्यांच्या मदतीने ते तर खाणारच। पण इकडे जर तुम्हाला काही घरगुती उपाय करून बघायचे असतील तर तुम्ही नक्की करून बघू शकता। त्यासाठी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्याच सगळ्या वस्तू वापरायच्या आहेत। कुठलीही गोष्ट तुम्हाला बाहेरून स्पेशली त्यांच्यासाठी विकत आणून म्हणजे त्यांना द्यायची गरज नाही आहे, कारण तशा वस्तू ते खाणारही नाही, काही म्हणजे असं दुसरं काही स्पेशल औषध वगैरे, आणि ते कंटाळा करणार मग, कारण ते औषधं खाऊन मुलं खूप कंटाळा करतात, चिडचिड करतात। तर तुम्ही एक करू शकता, तुम्ही ओवा हा जो आहे तो प्रत्येकाच्या किचनमध्ये असतो मोस्टली, तरी लहान मुलं असतील तर ओवा तर आपल्याला ठेवावाच लागतो। कधी त्यांना पोटाचं गॅसचं ॲसिड म्हणजे गॅसचं जर त्यांना काही वाटलं, पोट फुगल्यासारखं वाटलं, त्याच्यासाठी आपण गॅससाठी वगैरे आपण ओवा आपण ठेवतोच। तर ओवा जो आहे ना तो पाण्यामध्ये उकळून ते पाणी मुलांना प्यायला द्यायचं, त्यानेही मुलांची भूक वाढण्यामध्ये मदत होते। कारण कसं आहे, कधी कधी ॲसिडिटी, गॅस याच्यामुळे मुलं जेवत नाही, मुलं कंटाळा करतात, त्यांना पोट असं भरल्यासारखं वाटतं, पण ॲक्च्युली त्यांना भूक लागलेली असते पण जेवण जात नसतं बिकॉज ऑफ गॅसेस। तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ओव्याचं पाणी जे आहे ते तुम्ही देऊ शकता। सेकंड म्हणजे आल्याचा रस देऊ शकता। आलं थोडंफार तिखट असतं, पण तुम्ही आल्याच्या रसामध्ये थोडंसं मध घालून किंवा गूळ घालून जर दिलात ना तरीही मुलं आवडीने खातील, त्यानेही भूक वाढण्यामध्ये मदत होते। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बडीशेप देऊ शकता। बडीशेप तर असतेच आपल्या किचनमध्ये, थोडीशी गरम करायची तव्यावरती आणि थोडंसं असं सुगंध सुटायला लागला ना की ती थोडी काढून घ्यायची आणि थंड करायची आणि त्याच्यानंतर मुलांना चगळायला द्यायची। मस्त चवही उत्तम असते, मुलं खातीलही आणि त्यांची पचनशक्ती जी आहे, पचनक्रिया जी आहे तीही सुधारते। तर त्याच्यामुळे मुलांना बडीशेप ही आपण देऊ शकतो। आता नेक्स्ट गोष्ट म्हणजे जर मुलं कंटाळा करत असतील तर पहिली गोष्ट म्हणजे भूक लागत नाही असं होणारच नाही। मुलं खेळतात म्हणजे इकडे तिकडे जातात वगैरे, अभ्यास असतो, दिवस त्यांचा बिझी असतो, तर भूक तर लागतेच, कारण वाढतं वय असतं, भूक लागते। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, मुलं भूक लागत नाही म्हटलं तर जेवण द्यायचं नाही असं नाही करायचं आहे, थोड्या प्रमाणात का होईना छोट्या छोट्या पोर्शनमध्ये त्यांना तुम्ही खायला नक्की द्या। कारण कसं होतं आजकाल हे बाहेरचं जे आपण खाणं आहे, चिप्स म्हणा, चॉकलेट्स, हे ते, त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की त्यांचं पोट भरलेलं आहे, त्यांना भूक लागलेली नाही आहे, पण तसं नसतं। तर मी हे जे छोटे छोटे उपाय सांगितले आहेत, जे घरातलेच उपाय आहेत आपले, तेही तुम्ही करू शकता। आणि लास्ट म्हणजे आहे आवळा। आवळा सध्या मार्केटमध्ये एकदम उपलब्ध आहे, तुम्ही आवळा जो आहे तो पाण्यामध्ये उकळून ते पाणीही देऊ शकता, त्याच्यामध्ये थोडंसं मध घालायचं, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आवळा तुरट असतो, मुलं खाणार नाहीत, तर त्या पाण्यामध्ये थोडासा मध घातलं, थोडंसं गोड होईल आणि ते पाणीही तुम्ही मुलांना दिलं तर त्यानेही भूक वाढते। आता हे मी तुम्हाला जे उपाय सांगते आहे ते तुम्ही घरच्या घरी करून बघा। जर तुम्हाला वाटलं की उपाय वर्क करता आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि परत हा आजपासूनचा आपला हेल्थ केअरचा सेगमेंट सुरू होतो आहे, मी नक्कीच प्रयत्न करीन बॅक टू बॅक व्हिडिओ टाकायचा, निदान 1 ते 2 दिवस आड करूनही मी प्रयत्न करेन।
जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉगिंगचा चॅनल ही आहे आपला, तर व्लॉग्स ही बघायला विसरू नका. तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट हेल्थ केअर टिप्स सोबत पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.